नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं। बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्वी नामहं। बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितं। धर्माविरुद्ध भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ। पै आदीचेनि अवसरे विरूढे गगनाचेनि अंकुरे। जे अंती गिळी अक्षरे प्रणव पिठीची किंवा अंती गिळी अक्षरे प्रणव पटीची। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। या अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग। यामध्ये ज्ञानाचंही प्रतिपादन परमात्मा करणार आहे आणि विज्ञानाचंही प्रतिपादन करणार आहे। आचार्यांच्या अर्थानुसार विचार केला तर ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान असा अर्थ होतो आणि विज्ञान शब्दाचा अपरोक्ष ज्ञान असा अर्थही होतो। म्हणजे परोक्ष ज्ञानासहित अपरोक्ष ज्ञानाचं भगवान प्रतिपादन करणार आहेत आणि जे अपरोक्ष ज्ञान प्राप्त झालं असता परत साधकाला कोणत्याही प्रकारचं ज्ञातव्य शिल्लक राहत नाही। परंतु या ज्ञानप्राप्तीसाठी मात्र सर्वजण प्रयत्न करत नाही। मुळात तर ज्ञानप्राप्तीची योग्यता 84 लाख देहापैकी फक्त मानवी देहामध्ये आहे। परंतु मानवी देहातले सुद्धा सगळे जीव या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात असं मात्र दिसून येत नाही। हजारो मनुष्यांच्यामध्ये पुण्याचा परिपाक झाल्यानंतर कोणाच्या तरी अंतःकरणामध्ये अशा प्रकारची इच्छा निर्माण होते की काय मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे। अशी सर्वांना काही योग्यता निर्माण होत नाही। मनुष्यानां सहस्रेषु कष्टित यतती सिद्धये यततामपि सिद्धानां कष्टिन्मां व्यत्ति तत्वतः। ज्याप्रमाणे ज्ञानोबाराय उदाहरण देतात की लाखो मनुष्यांच्यामध्ये निवड करून काही सैनिकांची निवड केली जाते आणि मग रणांगणावर शौर्य गाजवण्याचा प्रसंग आला की ज्या काळामध्ये शस्त्राच्या माध्यमातून मांसाचे लचके तोडले जातात त्यापैकी कोणीतरी एखादा विजयश्रीची माळा आपल्या गळ्यामध्ये परिधान करतो। तैसे आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निगे। कोणीतरी विरळाच या पदाला प्राप्त होतो। म्हणून ही गोष्ट काही फार सामान्य आहे असं नाही, विशेष प्रकारची ही गोष्ट आहे। किंवा दुसरा अर्थ जर आपण पाहिला तर ज्ञान शब्दाचा अर्थ होतो स्वयंप्रकाश तत्व। ज्या तत्वाला बुद्धी जाणू शकत नाही किंवा विचाराच्या बाबतीमध्ये मागच्या पावलाने माघारी फिरतो आणि तर्काचं चातुर्य जिथं चालत नाही असं जे स्वयंप्रकाश तत्व आहे त्यालाच ज्ञानोबाराय ज्ञान असं म्हणतात। त्यानंतर प्रपंचाला म्हणायचं विज्ञान आणि प्रपंचाच्या ठिकाणी असणारी सत्यत्व बुद्धी याला म्हणतात अज्ञान। मग विज्ञानही जाणलं पाहिजे का? जाणलं पाहिजे। अज्ञान का बरं जाणायचं? ज्ञान जाणल्यानंतर अज्ञानाची निवृत्ती होते। पण विज्ञान स्वरूप असणारा प्रपंच हा काही कालापर्यंत राहू शकतो। जसं की एखादं झाड आपण मुळापासून त्याचं उच्चाटन केलं तर काही कालापर्यंत त्यामध्ये ओलावा राहतोच, तो ओलावा काही लवकर जात नाही। किंवा आपण एखादा धनुष्यातून बाण सोडला त्याने फलाचा वेध घेतल्यानंतरही जोपर्यंत त्याच्यामध्ये बळाची गती आहे तोपर्यंत बाण पुढे प्रवास करतच राहतो। तसं ब्रह्मज्ञानाने अज्ञान निवृत्त झाल्यानंतरही ज्ञानी पुरुषाच्या जीवनाचा प्रारब्धाचा शेष शिल्लक राहिल्यामुळे काही कालापर्यंत त्याचं जीवन राहतं। ते सप्त अवस्था सांगत असताना विचारसागरामध्ये चिदाभासाच्या 7 अवस्था सांगितल्या आहे। अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती। त्या आनंदावाप्तीतले उद्गार असे असतात, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता। हे आनंदावाप्तीचं लक्षण आहे। पण पहिल्या 3 अवस्था बंधनाच्या, दुसऱ्या 2 मोक्ष साधनाच्या आणि शेवटच्या 2 साक्षात मोक्षरूप आहे। तर त्यापैकी अज्ञान, आवर आणि विक्षेप
तर ब्रह्मज्ञानाने अज्ञान जातं, आवरणही जातं, फक्त विक्षेप राहतो. विक्षेप शक्ती शिल्लक राहते, म्हणून त्याला जीवनमुक्ती असं म्हणतात. जीवतः मुक्तः, तो जिवंत असताना मुक्त होतो. अज्ञान आणि अज्ञानाच्या सगळ्या बंधनापासून मोकळा झाला, म्हणून त्याला मुक्त म्हणतात. आणि मुक्त झाला की त्याचा देह काही पडत नाही, म्हणून त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. हा विचार शास्त्रामध्ये आलेला आहे. म्हणून विज्ञान स्वरूप असणारा प्रपंच काही काळापर्यंत राहतो. हा सगळा विचार भगवंताला सांगायचा. विज्ञान शब्दाचा अर्थ तो प्रपंच. प्रपंचाला कारण कोण? प्रपंचाला कारण मूळ आहे प्रकृती. त्या प्रकृतीमध्ये दोन प्रकार, एक परा प्रकृती, दुसरी अपरा प्रकृती. पण तीही प्रकृती स्वतंत्र कारण नाही. जर स्वतंत्र कारणवाद मानला प्रकृतीचा तर सांख्यमताचा पुरस्कार होईल. आणि परिणामवादाचं स्पष्टीकरण करत असताना जे काही पूर्वरूप आहे त्या पूर्वरूपाचा परित्याग होतो, अवस्थांतराची प्राप्ती होते, याला परिणाम असं म्हणतात. परिणामामध्ये कार्य प्राप्त झालं की कारण विकाराला प्राप्त होत असतं. जसं की दुधापासून दही तयार होतं, पण दुधाचा विकार दही झाला की दही झाल्यानंतर पुन्हा दूध रूपाने राहत नाही. तसं जगत रूपाचा परिणाम परमात्मा मानला की परमात्मा असंग, निर्विकार, निरुपाधिक या रूपाने अवशिष्ट राहणार नाही. म्हणून आरंभवाद नैयायिकांचा खंडित आहे. सांख्यांचा परिणामवादही सुद्धा एका प्रकारे न्यूनच आहे. वेदांत शास्त्रामध्ये आलेला आहे जगताच्या संबंधाने पहिला अजातवाद. ते म्हणतात जगत झालंच नाही. न निरोधो न चोत्पत्तीर न बद्धो न च साधकाः न मुमुक्षुर्न वै मुक्त इत्येषा परमार्थता. म्हणजे काही झालंच नाही, उत्पत्ती नाही, स्थिती नाही, प्रलय नाही. पण दिसतं याची वाट काय? दिसतं म्हणून सांगावं लागतं. दिसतं आहे ना जगत. वास्तविक शास्त्राला जगत सांगायचं नाही. म्हणजे नाही, जात म्हणजे जन्म. ज्याचा जन्म झाला नाही तत्संबंधाने बोलणं त्याला अजातवाद म्हणतात. तो दोन संबंधाने, माया कधी झाली नाही, जगतही कधी झालं नाही, आणि परमात्माही झालेलाच नाही. कारण तो स्वयंप्रकाश विद्यमान, अनादि आणि अनंत आहे. त्याच्याही संबंधाने अजातवादच आहे. परंतु जगत प्रतीतीला आलं की मग विवर्तवादामध्ये सांगावं लागतं. विवर्तवादाच्या दोन कक्षा, दृष्टीसृष्टीवाद आणि सृष्टीदृष्टीवाद, हे सगळे विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये प्रकार आलेलेच आहे. मग आता जगत दिसतं त्याची प्रतीती येते, आणि प्रतीती उत्पत्ती झाल्याशिवाय येत नाही. पण त्या उत्पत्तीची संगती सांगण्याकरता प्रकृती कारणवाद मानला, आणि त्या प्रकृतीचं अधिष्ठान मी असल्यामुळे जगताच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाचं मूळ कारण, त्याला विवर्तोपादान कारण असं म्हणतात. ते मीच आहे. मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. ज्याप्रमाणे सूत्रामध्ये सगळे मणी गुंफलेले असतात, तसं जगताच्या प्रत्येक पदार्थामध्ये आत बाहेर माझीची व्याप्ती आहे. त्या सूत्राचा विचार सांगत असताना दृष्टांतातला एकच भाव घ्यायचा बरं. वास्तविक जेव्हा सूत्र म्हणजे धागा किंवा दोरा मण्यामध्ये ओला जातो ना, तेव्हा सूत्र आत आहे, बाहेर नाही ना. पुन्हा त्या सूत्राचा आकार वेगळा आहे, मणी लाकडाचा वेगळा आहे. मग हे सगळं आत बाहेर, फक्त आतच व्याप्ती राहील, बाहेर व्याप्ती राहणार नाही, आणि भेदही शिल्लक राहील. तर त्याकरता ज्ञानोबाने भगवंताच्या दृष्टांतामध्ये सुधारणा केली. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती वविले. मणी कशाचा आहे? सोन्याचा. आतमध्ये ओलं काय? सुतही सोन्याचंच आहे. आता भेद येणार नाही. म्हणजे आतही सोनं, मध्येही सोनं, बाहेरही सोनं, आणि सूत्र आणि मणी यांच्यामध्ये भेद राहणार नाही. म्हणजे थोडक्यामध्ये एका परमात्म्या वाचून जगत फक्त आपल्या वाणीमध्ये आहे, त्याला वेगळ्या कोणत्या प्रकारची सत्ता नाही. असं असल्यामुळे जलामध्ये असणारा रस मी आहे, चंद्र आणि सूर्यामध्ये असणारा प्रभा प्रकाश ती माझीच व्याप्ती आहे, सर्व वेदामध्ये असणारा प्रणव, आकाशातला शब्द, पुरुषांच्यामध्ये असणारं पौरुषत्व, पृथ्वीच्या ठिकाणी असणारा पवित्र गंध, अग्नीमध्ये असणारं दाहक सामर्थ्य, सर्व प्राणीमात्रांचं जीवन, आणि तपस्वी पुरुषांच्यामध्ये असणारं तप, या सर्व रूपाने मीच व्याप्त आहे. असा विचार आपण 9व्या क्रमांकाच्या श्लोकापर्यंत पाहिला. 2 श्लोकामध्ये भगवंताने आपली व्याप्ती सांगितली. आणखीनही भगवंताला 3 श्लोकामध्ये आपली व्याप्ती सांगायची आहे. हा सगळा विचार 12व्या श्लोकापर्यंत येतो.
मग आपण भगवंताला असं विचारलं, मान्य आहे की पंचमहाभूतामध्ये आपण त्या त्या विषयांच्या रूपाने विद्यमान आहात. जसं की आकाशामध्ये शब्द आहे, वायूमध्ये आपला स्पर्श आहे. श्लोकात नाही बरं वायू, पण ज्ञानोबाने घेतलेला आहे. मनोनिवदकी रस, का पवनी जो स्पर्श, शशी सूर्य जो प्रकाश तो मीच जान. आकाशातला शब्द भगवत स्वरूप आहे, वायूतला स्पर्श, अग्नीतलं रूप, जलातला रस आणि पृथ्वीच्या ठिकाणी असणारा गंध, ही सगळी भगवंताची व्यापकता आहे ना. कारण परमात्मा आत बाहेर ओतप्रोत भरलेला आहे. परंतु आम्हाला असं दिसतं आहे की सगळे प्राणी मात्र सगळे पदार्थ आपल्या बीजामध्ये व्याप्त आहे किंवा त्यांच्यामध्ये बीज व्याप्त आहे. मग तुमची व्याप्ती सांगता येणार नाही. भगवान म्हणतात तसं नाही, सर्व प्राणी मात्रांचं मूळ कारण बीजसुद्धा मीच आहे. त्या बीजाला शब्द वापरला सनातनम बीजम. सनातन म्हणजे काय? ज्याच्यानंतर कोणतं आता पुढं बीज नाही. दुसऱ्या बीजाची, बीज म्हणजे कारण बरं, ज्याच्यानंतर दुसरं कारण नाही आणि ज्या कारणाचा कधी नाश होत नाही, असं सनातनम, अद्वितीय, अनंत आणि अनादी मूळ कारण प्राणी मात्रांचं मीच आहे, अशी व्याप्ती परमात्मा पुढे सांगतात. 10व्या आणि 11व्या क्रमांकाचा श्लोक पहा. बीजम माम, हा पुढे शब्द येणार आहे. संक्षेपतः यामध्ये विभूती सांगितली आहे. 9व्या अध्यायामध्ये सुद्धा थोड्याशा विभूती येणार आहे आणि जास्त विभूतींचा विस्तार 10व्या अध्यायामध्ये येणार आहे. इथे पुढेच येणार आहे. भगवान म्हणतात आता असतो बोलो संक्षेप, अशी एक ओवी पुढे येणार आहे, क्रमांक नाही. बीजम माम सर्वभूतानां विद्ये पार्थ सनातनम, बुद्धिः बुद्धिमताम् अस्मि, तेजः तेजस्विनाम् अहम, बलं बलवतां च अहम, कामरागविवर्जितं, धर्माविरुद्धः भूतेषु कामः अस्मि भरतर्षभ. हा पदच्छेद केला. या 2 श्लोकामध्ये 2 प्रकारची संबोधनं आलेली आहेत. पहिलं संबोधन आहे पार्थ आणि दुसरं संबोधन आलं आहे भरतर्षभ. पार्थ म्हणजे पृथापुत्र असणाऱ्या अर्जुना आणि भरतर्षभ म्हणजे भरतकुलामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अर्जुना, अशी 2 संबोधनं आली. विद्धी नाम जाणून घे, त्याचा अर्थ होतो मला जाण. कसा आहे मी? माम विद्धी, मला तो जाणून घे. रथावर सारथ्य कर्म करणाराच मी आहे एवढं जाणू नको. मी द्वारकेचा राजा आहे एवढंही जाणू नको. तर या संपूर्ण जगताचं मूळ कारण मी आहे असं तो मला जाण. माम विद्धी, पण कशा रूपाने? सर्वभूतानां सनातनम बीजम माम विद्धी. हे अर्जुना, सगळ्या प्रकारच्या प्राणीमात्रांचं, मग ते प्राणीमात्र कोणते आहे? मागे त्यांचे आपण 4 प्रकार पाहिले आहारावरून, 4 प्रकार पाहिले आकारावरून आणि संख्या 84 लाखाची. 4 प्रकार मुख्य असे आहे, अंडज, जारज, श्वेदज आणि उद्बीज. या 4मध्ये प्रकार होता 84 लाख प्रकारचे. पण आहाराचा विचार केला तर एक पवनेची पीती, एके तृणास्तवजेती, एके अन्नाधारे राहती, जळे एके. काही पाण्यात राहतात, काही अन्नाच्या आधाराने, काही गवत खातात, तर काही फक्त वायुभक्षणच करतात. आहारावरून 4 प्रकार सांगितले. आणखीन काही त्यांचे प्रकार असतील, पण या सगळ्या प्राणीमात्रांचं मूळ सनातन अविनाशी कारण बीज मी आहे. इथं बीज शब्दाचा अनादी कारणाचा अर्थ घ्यायचा. व्यवहारामध्ये झाडाच्या अगोदर बीज आहे, बीजाला कारण झाड आहे, अशीच ती परंपरा लागत जाते. पण भगवान म्हणतात त्यामध्ये काही ना काहीतरी विघटन होऊ शकतं. एखादं बीज सूक्ष्म रूपाने जमिनीमध्ये कधी नष्ट तरी होऊ शकतं. कधी कधी एखादं बीज जर भाजलं ना त्यामधून अंकुर येत नाही बघा. शेंगदाणे जर आपण चांगल्या प्रकारे भाजले आणि आपण पेरले तर त्यातून अंकुर येत नाही, ते कच्चे असावे लागतात. तसं बाकीचे बीजांचा विचार केला कारणाचा तर त्याच्यामध्ये अवस्थांतर होऊ शकतं. पण या जगताचं सनातन बीज मात्र मी असं आहे की ज्याचा कधीच विनाश होत नाही किंवा ज्याच्यातून जगत निर्माण झालं नाही असंही कधी घडत नाही. सनातनम बीजम कारणम माम विद्धी, बुद्धिमतां बुद्धी अहम अस्मि. बुद्धिमान पुरुषांच्या ठिकाणी असणारी बुद्धी
त्याला विवेक शक्ती असं म्हणतात. दोन पदार्थांचं मिश्रण व्हावं, त्यातल्या असार पदार्थाला टाकावं आणि सार असणाऱ्या पदार्थाला ग्रहण करावं, अशी निवड करण्याची जी शक्ती, ज्याला विवेक शक्ती म्हणतात, त्यालाच भगवान इथं बुद्धी म्हणतात. आणि ती कुठं असते? बुद्धिमताम. बुद्धिमान पुरुषाच्या ठिकाणी असणारी बुद्धी ती माझीच आहे. जगामध्ये बुद्धिमान कोण नाही? सगळे बुद्धिमान आहे. फक्त त्या बुद्धीत प्रकार दोन आहे, एक सद्बुद्धी आणि दुसरी आहे दुर्बुद्धी. तर जे ईश्वराला विषय करते त्याला म्हणतात सद्बुद्धी आणि ती दुर्लभ आहे. तैसे दुर्लभ सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी, जैसा गंगेसे उदधी निरंतर. आणि बाकीची दुर्बुद्धी आहे, जे स्वर्ग आणि संसार नरकाला प्राप्त होतात, ती दुर्बुद्धी आहे. हा ईश्वरा वाचून काही, जी अनेकलानी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी, म्हणून त्याला सद्बुद्धी म्हणतात. तर विवेक शक्ती बुद्धिमान पुरुषाच्या ठिकाणी ती माझी आहे. म्हणून बुद्धिमान पुरुषाने अभिमान करू नये, कारण बुद्धिमान पुरुषाच्या ठिकाणी असणारी बुद्धी ते भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून मला फार बुद्धी आहे असं कधी म्हणू नये. ते आपली नाही, ते देवाची आहे. आणि बुद्धिमान पुरुषाचा अज्ञानी पुरुषांनी द्वेषही करू नये. का? कारण ती भगवंताची बुद्धी आहे. त्यामुळे आपल्यालाही अभिमान होऊ नये, इतराला अभिमान होऊ नये आणि कोणाशी स्पर्धाही करू नये. कारण त्याने ती कमवलेली बुद्धी तो भगवंताचा प्रसाद आहे. आपण काय करावी? तशा प्रकारच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, म्हणजे ते आपल्यालाही प्राप्त होईल. बुद्धिमतां बुद्धिः अहम अस्मी, तेजस्विनाम तेजः अहम अस्मी. तेजस्वी पुरुषांच्या ठिकाणी असणारं तेज त्याला प्रगल्भता म्हणतात. म्हणजे दुसऱ्यांचा पराभव करण्याचं सामर्थ्य आणि दुसऱ्याकडून आपण पराभूत न होण्याचं सामर्थ्य, याला तेज म्हणतात. बरं, तेज दोन प्रकारचं. दुसरे आपल्या समोर आले की पराभूत झाले पाहिजे, पण आपण कुणाच्याही समोर पराभूत होऊ नये, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. तेज, किती बिकट प्रसंग आला तरी पराभूत न होणं, तेजस्वी पुरुषामध्ये असणारं तेज ते माझी विभूती आहे. त्यानंतर बलवताम, बलवान पुरुषांच्यामध्ये असणारं बलम अहम अस्मी. बलवान पुरुषामध्ये असणारं बल सामर्थ्य मी आहे. देह, इंद्रिय, प्राण यांना धारण करण्याचं किंवा धरून ठेवण्याचं जे सामर्थ्य ना, त्याला बल म्हणतात. पण भगवंताने त्या बलाकरता विशेषण वापरलं, काम राग विवर्जितम बलम. काम आणि राग यांनी रहित असणारं जे बल ते माझी विभूती आहे. हे काम आणि राग म्हणजे काय घ्यायचा अर्थ? तर जेव्हा एखादा विषय अप्राप्त असतो, विषय प्राप्त नाही आणि प्राप्त होण्याची शक्यतासुद्धा नाही, तरी पण तुम्हाला प्राप्त व्हावा अशी इच्छा, त्याला म्हणतात काम. त्याला म्हणतात काम. कधी कधी काय होतं, एखादा विषय नष्ट होतो किंवा नष्ट होण्याची शक्यताही असते, पण तो नष्ट होऊ नये असं वाटतं, त्याला म्हणतात राग. म्हणजे थोडक्यात आसक्ती. म्हणजे आसक्ती आणि काम म्हणजे तृष्णा, अप्राप्त विषयाची इच्छा, त्याला म्हणतात तृष्णा. तर मनुष्याला जर एखादा विषय अप्राप्त असेल तर त्या प्राप्तीकरता माणसं सामर्थ्य वापरतात ना. नाही ना, मला आज मिळाला, बघू, तो मिळविण्याचा प्रयत्न करतो. ते बल कसं झालं? कामसंमत बल झालं. किंवा एखादा विषय प्राप्त आहे, तो आता नष्ट होणार काही वेळाने, पण नष्ट होऊ न द्यायचा याकरता जी शक्ती वापरली जाते त्याला राग संमत शक्ती असं म्हणतात, बल म्हणतात. भगवान म्हणतात ही माझी विभूती नाही. काम राग रहित असणारं जे बल आहे ना, ते माझी विभूती आहे. नाहीतर काम आणि राग यांनी प्रयुक्त असणारं बल कुणाकडे नाही? सगळ्याकडं आहे. सगळ्याकडं. माणसं प्रयत्न नाही का करतात? प्रयत्न करतात, म्हणजे शक्ती आहे, बळ आहे. पण त्याला मला एवढा का धावतो? नाही म्हणे, पहिल्या पंक्तीला बसायचं आहे. काम प्रयुक्त बल आहे ना, बळ आहे ना. तुम्ही बघा एस टीमध्ये काही काही माणसं बसतात ना, तर ते आपला उपरनं टाकतात बघा सीटावर बसण्यासाठी, आणि मग ते इच्छा आहे ना बसण्याची, ते सीट मला प्राप्त व्हावं असं काम प्रयुक्त बल आहे. किती वापर करतो, घुसूच देत नाही कोणाला, दरवाजामध्ये उभा राहतो. तर ते जे बल आहे ना, काम प्रयुक्त बल आहे. विषय नष्ट होण्याची शक्यता आहे पण नष्ट नाही होऊ देत, तर ते काम राग सहित बल ती भगवंताची विभूती नाही. ज्यामध्ये विषयाची तृष्णा नाही
आणि विषय प्राप्तीची आसक्ती नाही, असं तृष्णा आसक्ती रहित असणारं जे बलवान पुरुषांच्या मधलं बल ते भगवंताची विभूती आहे. आणि हे प्रापंचिक व्यक्तीच्या ठिकाणी हे आढळत नाही, हे फक्त आध्यात्मिक लोकांच्या ठिकाणी आढळतं. कारण काम नाही झालो पाहेरी काम. काम म्हणजे तृष्णा नाही आणि राग म्हणजे आसक्ती नाही. राग म्हणजे आपल्याला येतो तो राग नाही, किंवा गुणवान गायकांना येतो तोही राग इथं घ्यायचा नाही. इथं संगीतलाही राग नाही, व्यवहारातला राग नाही. पारिभाषिक शब्द आहे. विषयांच्या संबंधाने असणारी प्रीती, अनुकूल विषयाची प्रीती, त्याला म्हणतात राग म्हणजेच आसक्ती. आसक्ती आणि काम म्हणजे तृष्णा यांनी रहित असणारं आणि बलवान पुरुषांच्या ठिकाणी शरीर, इंद्रिय, मन यांना धारण करून ठेवणारं जे बल ते माझी विभूती. म्हणून ते साधना करू शकतात. आणि साधनेसाठी हेच बल लागतं बरं. याच बलाचा जरी विचार असेल तरच साधक परमार्थामध्ये टिकू शकतो. कारण त्याला जर शरीराला शिथिलता प्राप्त झाली, अवसान राहिलं नाही, तर मग तो साधना नाही करू शकत. काम राग विवर्जित बल असावं लागतं. तैसे तृष्णा वाढी नलिया मेरुई हाता आलिया, तरी म्हणे एखाद्या दारुणा वळगो. तृष्णा वाढली, अख्खा सोन्याचा मेरू पर्वत हातात आला, तरी तो एखादी टपरी टाकूच आपण, तरी म्हणे एखाद्या दारुणा वळगो. एखादा आपण कठीण काम करूच. तर हे जे बल आहे ना त्याचं, हे बल म्हणजे प्रापंचिक बल आहे. या बलाचा काही विचार नाही. धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. प्राणी मात्रांच्या ठिकाणी असणाऱ्या धर्माच्या अविरुद्ध काम, धर्माच्या विरोधी नाही. आणि काम शब्दाचा अर्थ सगळ्या प्रकारच्या विषयाच्या प्राप्तीची इच्छा. इदं मे स्यात् इति इच्छा काम शब्दतः. मला हे असावं, मला हे असावं अशी जी इच्छा असते त्याला काम असं म्हणतात. सगळ्यालाच काम आहे, कुणाला काम नाही मनामध्ये? एखादा शब्द ऐकावा कामच आहे, स्पर्श करावा गादी आहे कामच आहे, एखादं रूप पाहावं काम, भोजन करावं रस चाकण्याची इच्छाच आहे काम आहे, सुगंधित पदार्थ नाकाजवळ आणावा इच्छा आहे की नाही काम आहे. पण हे सगळ्या प्रकारच्या विषयाच्या प्राप्तीची इच्छा जर धर्माच्या अविरोधी असेल तर ती भगवंताची विभूती आहे. नाहीतर निषिद्ध विषयाची इच्छा असेल तर ते धर्माच्या विरोधी आहे. आणि धर्मविरोधी असेल काम तर ती भगवंताची विभूती नाही. धर्मसंमत असेल म्हणून तर पुरुषार्थामध्ये क्रम कसा आहे? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. म्हणून धर्माने चालला तर मोक्ष मिळतो, आणि धर्माला अनुसरून अर्थ म्हणजे विषय किंवा अर्थ म्हणजे धन, आणि त्या धनाच्या किंवा विषयाच्या प्राप्तीची इच्छा म्हणजे काम, याला धर्माचं अधिष्ठान असावं लागतं. म्हणून धर्मसंमत जर काम असेल पण तो कोणाकडे नाही? सगळ्यांकडे आहे. इथं सृष्टीच्या वाढीला ठरणारा काम असा ओव्यामध्ये अर्थ घेतलेला आहे. तेवढाच अर्थ आहे असा नाही, व्यापक अर्थ आहे त्याचा. विषयाच्या प्राप्तीची असणारी इच्छा, विधीने सेवन, विषय त्यागा ते समान. ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी काम नाही का? इच्छा नाही का? आहे ना. जर ज्ञानी पुरुषाने भोजनाची इच्छा नाही केली तर त्याचा देहसुद्धा राहणार नाही. आणि ज्ञानी पुरुषाचा देह नाही राहिला तर उपदेश कोणाला प्राप्त होईल? म्हणून सर्वांच्या ठिकाणी जी काही इच्छा आहे विषयांच्या प्राप्तीची आणि तीसुद्धा धर्माच्या अविरोधी असेल तर भगवान म्हणतात तो काम म्हणजे मीच आहे असं प्रतिपादन केलं. यावर आता ज्ञानोबांचं स्पष्टीकरण. पै आदीचेनी अवसरे विरूढे गगनाचेनी अंकुरे, जे अंती गिळी अक्षरे प्रणव पिठीची, जव हा विश्वाकार असे तव जे विश्वाची सारिखे दिसे, मग महाप्रळय दसे कैशेनी नव्हे, ऐसे अनादी जे सहज ते मी गा विश्वबीज, हे हातातळी तुझ दे जत असे, मग उघड करुणे पांडवा जय हे आनिसी सांख्याची गावा, तर ययाचा उपेग बरवा देखशील परी हे अप्रासंगिक आलाप, आता असतू बोलो संक्षेप. का दुसरा पाठ आहे, आता असतू न बोलो संक्षेप, जान तपियांच्या ठाई तप ते रूप माझे. 9व्या श्लोकामध्ये आलं होतं ना, तपश्चास्मी तपस्विषू. तर त्याचं व्याख्यान इथं ज्ञानोबांनी 44व्या ओळीमध्ये केलं आहे.
ते आता व्याख्या ज्ञानोबाला करतात. कारण क्रम सांगायचा आहे ज्ञानोबाला. तपस्वी पुरुषाचं तप, बलवानातलं बल, बुद्धिवानातली बुद्धी, असं क्रम सांगायचा आहे. म्हणून ज्ञानोबाने हा क्रम लावला आहे. बरं, अगोदरचा सगळा क्रम आहे पंचमहाभूतांच्या संबंधाने, आणि पुढे मानवामध्ये विशिष्ट काय आढळतं असा क्रम लावला. तर त्यापैकी संपूर्ण जगताचं मूळ सनातन कारण, त्या कारणाला म्हणतात बीज. बीज कधी सहसा नष्ट होत नाही. जगताचं कारण मी आहे. जन्माद्यस्य यतः किंवा उपनिषदातलं प्रमाण आहे. यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्ति विसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. ब्रह्म हे जगताचं मूळ कारण आहे. त्याला म्हणतात विवर्तोपादान कारण. ईश्वर अभिन्न निमित्तोपादान कारण. प्रकृती किंवा माया परिणामी उपादान कारण. मग मूळ कारण कोण आहे? माम विद्धी. मग तुम्ही जर मूळ कारण असेल तर बीज असेल, तर बीजापासून अंकुर येत असतो. काही काळामध्ये अंकुर वाढतो. भगवान म्हणतात पहिला अंकुर कोणता येतं सांगू का? पै आदिचेनी अवसरे. अवसर म्हणजे प्रसंग, आणि आदी, आदी म्हणजे काय? 3 भाग आहे ना, आदी, मध्य, अवसान. तर आदी म्हणजे उत्पत्ती, मध्य म्हणजे स्थिती, अवसान म्हणजे प्रलय किंवा शेवट. तर आदिचेनी अवसरे म्हणत असताना उत्पत्तीच्या प्रसंगाला जे बीज, पुढे शब्द आला सर्वनाम, जे सर्वनाम आलं या ओळीमध्ये. आदिचेनी अवसरे, सृष्टीच्या उत्पत्तीच्या प्रसंगाला जे आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व, त्या बीजाला पहिला अंकुर येतो. विरूढे गगनाचेनी अंकुरे. गगन म्हणजे आकाश. आकाश पहिला अंकुर येतो. कसा येतो? तर मूळ कारण आहे ब्रह्म. ते असंग निर्विकार आहे. निर्विकार असल्यामुळे ते जगताचं कार्यही नाही, कारणही नाही. जे कार्य ना कारण, पण त्या असणाऱ्या असंग तत्वाला माया नावाची उपाधी लागते. माया जड आहे, पण उपाधी लागली की ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ईश्वर भावाला निर्माण करते. आणि मग त्या ईश्वराच्या ठिकाणी एकोहम बहुश्याम प्रजा येय असा संकल्प होतो की मी एकटाच आहे. त्या एकट्याला करमत नाही. एकाकी न रमते. एकट्याला करमत नाही. निळोबाला अनुवाद करतात, एकले न कंठेचे म्हणून या येणे केले निर्माण 14ही भुवने. गगनचंद्रमेघ सूर्य तारांगणे 5ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो. ऐसा लागविया माया सूत्रधारी. माया सूत्रधारी आहे तो, मायेचं सूत्र धारण करणारा. आणि मग परब्रह्माला माया उपाधी लागली की ईश्वर अशी संज्ञा येते. मग त्या ईश्वराच्या ठिकाणी पुन्हा 3 प्रकार. सत्वगुण असेल तर महाविष्णू, रजोगुण असेल तर ब्रह्मदेव, आणि तमोगुणाचं प्राबल्य मायेचे जे गुण असल्यामुळे भगवान शंकर असं म्हणतात. आणि मग माया उपाधी धारण करून पहिलं निर्माण कार्य काय होतं तर आकाश. तस्माद वा एतस्माद आत्मनः आकाशः संभूतः. आकाशात वायुः अद्भ्यः अशी सगळी संगती लागते. मग सगळं निर्माण होतं. वायुः आपः अद्भ्यः पृथ्वी, संगती अशी लागते. मायेपासून पहिलं कार्य निर्माण होतं आकाश. आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी. पंचमहाभूत निर्माण झाले तर हे वेगवेगळे असतात. त्याला म्हणतात अपंचीकृत पंचमहाभूत. आणि ते सगळे मिश्रण झालं की त्याला म्हणतात पंचीकरण. पंचीकरण झालं, एकमेकात मिसळले की ते स्थूल भावाला प्राप्त होतात. आणि स्थूल भावाला आले की त्यापासून मग ब्रह्मांड तयार होतं. मग त्यामध्ये सप्तलोक वरती आहे, सप्तलोक खाली आहे. अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल आणि महातल पाताळ. किंवा भूरलोक, भुवरलोक, सुरलोक, मोहरलोक, जनलोक आणि तपोलोक, सत्यलोक. असे वरती असणारे सप्तन, खाली असणारे 7, ते 14 लोकाचं होतं एक ब्रह्मांड तयार. ब्रह्मांड कुठपर्यंत राहतं? सगळ्या प्राणीमात्रांचं कर्म संपत नाही तोपर्यंत. श्री एकनाथी भागवतामध्ये असा गोड विचार आला आहे बरं. हा सगळा हे ब्रह्मांड निर्माण झालं, याचं पहिलं कारण कोण आहे? पहिलं आहे आकाश निर्माण होतं. विरूढे गगनाचेनी अंकुरे. आकाश नावाचा पहिला अंकुर येतो, आणि त्या अंकुरापासून मग हे सगळे 84 लाख प्रकारचे शरीर, सप्तभुवन. एकच ब्रह्मांड आहे असं नाही बरं. एका
14 भुवनाचं होतं एक ब्रह्मांड आणि एका ब्रह्मांडाचा अध्यक्ष असतो एक ब्रह्मदेव. आणि असे ब्रह्मांड किती आहे? अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदाकर. अनंत ब्रह्मांडे, अनंत त्याला अंत नाही, अंत इतके ब्रह्मांड आहे. म्हणजे ब्रह्मदेवच अनेक आहे. आपल्याला वाटतं एकच ब्रह्मदेव किती मोठा आहे, तर ते एका ब्रह्मांडाचा ब्रह्मदेव अध्यक्ष आहे. पण असे ब्रह्मांड अनेक आहे, माप नाही त्याचं. म्हणून तर मिती नेणीचे भांडार असा शब्द आला ना पाठीमागे. बरे आदी शून्याचा गाभारा नानियांशी असे अनंत ब्रह्मांड आहे. हे सगळे निर्माण होतात आणि सगळ्या ब्रह्मांडाला ते पंचदशीमध्ये शब्द आला आहे बघा. तद्भोगाय पुनर्भोग्य भोगायतन जन्मने वियत पवन तेजंबो भुव भूतानी जज्ञरे. पंचदशीच्या पहिल्या प्रकरणामध्ये पण हा विचार आला. त्यामध्ये ब्रह्मांड तयार होतं, प्राणी मात्रांना लागणारे सगळे भोग्य पदार्थ सगळेच्या सगळे निर्माण होतात. सगळे कुठपर्यंत राहतात? जोपर्यंत त्यांचं कर्म आहे तोपर्यंत. आणि त्यांच्या कर्माचा जेव्हा प्रलय काळाचा प्रसंग येतो तर ज्ञानोबा म्हणतात, जे आत्मतत्व गगनाच्या अंकुराच्या रूपाने वाढलेलं होतं तेच आत्मतत्व अंती म्हणजे महाप्रलयाच्या काळामध्ये अंती गिळी अक्षरे प्रणव पेठीची. प्रणव म्हणजे ओंकार. त्या ओंकारामध्ये 3 अक्षर आहे, अकार, ओकार आणि मकार. तर ते आकार, ओकार आणि मकार हे 3 अक्षर 3 अवस्था दाखवतात. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. किंवा वेष्टी रूपाने स्थूल, सूक्ष्म, कारण. समष्टी रूपाने सुद्धा स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा संपूर्ण सृष्टीच्या संपूर्ण विस्ताराला ते गिळंकृत करतं. म्हणजे महाप्रलय त्या काळामध्ये होऊन जातो. आणि ते महाप्रलय होत असताना आता तरी फक्त 45-47पर्यंत तापमान गेलेलं आहे. तेव्हा तर सूर्य आपल्या 12 कलांनी तप्त होतो. नुसते राख होते सगळ्या सृष्टीचे, राख. प्रचंड प्रमाणामध्ये वारा सुटतो तर सगळी राखही आकाशामध्ये उडून जाते. आणि 100 वर्षापर्यंत पाऊस पडतो. झिमझिम नाही, प्रचंड पाऊस पडतो. तर एक एक थेंब हत्तीच्या सोंडेप्रमाणे मोठा असतो. आणि एवढ्या जलधारांचा वर्षाव झाला की ते या पृथ्वीपासून पाणी सूर्यापर्यंत वाढत जातं. विचार न करू तिथपर्यंत आपण टिकणार नाही. असं प्रलय काळ होऊन जातो. पोहे मार्कंडे एकाकी. त्या एवढ्या प्रलय काळ आप ब्रह्मपूर्णोदकी पोहे मार्कंडे एकाकी. एवढ्या प्रलय काळामध्ये फक्त मार्कंडे ऋषीच पोहतात, बाकीच्याला काही नाही. आपण तर कधीच जलसमाधी. थोडासा जरी वारा आला तर आपण आकाशामध्ये उडून जाऊ. वारा आला तर आपण कुठं जाऊ माहिती आहे का? ढगात. जे अंतिगिळी अक्षरे प्रणव पिठीची. ओंकारामध्ये असणारी ही स्थूल सूक्ष्म कारणसृष्टी यांची प्रणव अक्षराचा भाव असा होतो आकार, उकार आणि मकार. ही अक्षर काय सांगतात? आकार स्थूलसृष्टी, ओकार सूक्ष्मसृष्टी आणि मकार कारणसृष्टी. तर या सर्व व्यष्टी आणि समष्टी सगळ्या सृष्टीचा भाग गिळंकृत करतं जे तत्व किंवा ज्या तत्वामध्ये ही संपूर्ण सृष्टी अव्यक्त स्वरूपाला प्राप्त होते किंवा त्यामध्ये लीन होते. जे अंती गिळी अक्षरे प्रणव पिठीची. जव हा विश्वाकार असे तव जे विश्वाची सारिखी दिसे. मग महाप्रलय दसे कैसेने नव्हे. कैसेने नव्हे म्हणजे कशाही प्रकारे राहत नाही. शून्य राहतं का? मग नाही. शून्य राहत नाही आणि द्वैत राहत नाही. फक्त आत्मतत्व राहतं, पण ते राहतं हे म्हणण्यासाठी सुद्धा कोणी शिल्लक राहत नाही. ते मात्र राहतं असं त्याचा अर्थ. जव हा विश्वाकार असे, जेव्हा हा विश्वाचा आकार दिसतो ना, तव जे तेव्हा जे तत्व विश्वाची सारिखे दिशे. विश्वाच्या आकाराप्रमाणे दिसतं, वास्तविक त्याला आकार नाही. अव्यक्त निराकार नाही जे आकार. म्हणजे मग ते विश्वाच्या आकाराने का दिसतं? तर आकार सांगण्यात तात्पर्य नाही, उपाधी सांगण्यात तात्पर्य आहे. जसं की एखाद्या सरोवरातलं पाणी असतं. सरोवराची उपाधी असेल मोठं धरण, तर माणसं बघा हे धरणातलं पाणी आहे. कालव्यातून आलं तर त्याला नाव पण आहे, उजवा कालवा, डावा कालवा असे नाव आहे बरं धरणामध्ये. ते कालव्यात आलं की कालव्यातलं पाणी, पाटामध्ये आलं तर पाटातलं, तेच वाफ्यातून आलं तर वाफ्यातलं, आणि झाडाच्या बुडाशी गेलं तर आळ्यातलं पाणी.
म्हणजे पाण्याला आकार नाही आहे, पण जशी जशी उपाधी प्राप्त होईल तसा तसा त्याला आकार प्राप्त होतो. किंवा आकाशाला कोणता आकार आहे? कोणताच आकार नाही. पण जर ते मठात आलं तर मठाकाश, घटात आलं तर घटाकाश. मग आपण असं म्हणू शकतो का? बघा बघा, आकाशानं आता घटाला प्राप्त झालं बरं? नाही नाही, घट ही उपाधी आहे आणि मठ ही उपाधी आहे. उपाधी सांगण्यात तात्पर्य आहे उपाधीच्या रूपाने त्या तत्वाला आकार येतो. म्हणून जेव्हा हा विश्वाकार असे, जेव्हा हा विश्वाचा आकार असतो, तव जे जे आत्मतत्व विश्वाची सारिखे दिशे, विश्वाच्या आकारासारखंच दिसतं. पण शब्द आला मग. मग म्हणजे केव्हा? विश्वाचा आकार केव्हा असतो? विश्व उत्पत्तीच्या पूर्वी विश्वाचा आकार आहे का? नाही, फक्त मधल्या काळातच आहे. म्हणजे उत्पत्तीच्या अगोदर सुद्धा तत्वच आहे, मधल्या काळात फक्त विश्व आहे. आणि जे मधल्या काळात असतं, 2 काळात नसतं, ते खोटं असतं. नेमकं असंच आहे. उदाहरणार्थ मृगजळ. मृगजळ कधी असतं? सूर्योदयाला असतं का? नाही. सूर्यास्ताला मधल्या काळात असतं. तेव्हा खरं असतं ना, पण का तेव्हाही नसतं? तेव्हा फक्त खरं असल्यासारखं दिसतं का भासतं? भासतं. तेव्हा असतं म्हणलं की त्याला अस्तित्व येईल, तेव्हासुद्धा ते नसतं. ते आपल्याला वाटतं का खरं? नाही, हरणाला वाटतं. आणि इतकं खरं, जवळचं पाणी सोडून देतं, त्याच्या मागं धावतं, छाती फुटून मरतं, पण मात्र नाही म्हणत की ते व्यर्थ आहे. म्हणजे जे एका काळात असतं आणि 2 काळात नसतं, ते खोटं असतं. आता हे आपल्यावर घ्या. मध्ये जे प्रतिभाषे, ते निद्रिता स्वप्न जैसे, आकार हा मायावशे तत्स्वरूपी. मध्ये जे प्रतिभाषे, जे मध्यंतरी दिसतं ना, ते झोपेतल्या पुरुषाला स्वप्नाप्रमाणे आहे. निद्रिता स्वप्न जैसे, सिद्धांत काय सांग? आकार हा मायावशे सत्स्वरूपी. सच्चिदानंद स्वरूपावर हा जगताचा आकार मायेच्या निमित्ताने ते आपल्याकडे घ्यायचे ना. एका काळात असणं, 2 काळात नसणं, ते खोटेपणाचं लक्षण आहे. आता आपण आपला परिचय सांगतो. हा आपला परिचय जन्माच्या अगोदर होता का? बरं, 4 चौघाच्या खांद्यावर गेल्यानंतर राहणार आहे का? मधल्या काळात जो आपला परिचय, धडपड आहे, ही सगळी काय आहे? खोटी आहे. मग खोट्याच्या मागं किती प्रयत्न करतो आपण? माणसं म्हणतात सामान्य का मला इमेज क्रिएट करायची. कशाला क्रिएट करतो इमेज? जाणार आहे हे इमेज, म्हणतं की नाही? इंग्रजी शब्द वापरतो तो, म्हणजे आपल्यावर वजन टाकतो. सामान्य मला नाव कमवायचं आहे म्हणतो. अरे इथं बऱ्याच जणांनी नाव कमवले, सापडले नाही. या पृथ्वीवर आतापर्यंत किती राजे झाले सांगता येतं का? किती जण म्हणले पृथ्वीला ही माझी म्हणून? सगळेजण म्हणले. इथून तिथून आपली सत्ता आहे. कधी कधी आपण गावाकडे कीर्तनाला गेलो ना, आणि जर वेळ असला मग लवकर जाऊच नाही करत. उगा 15-20 मिनटं राहिली तर कीर्तनाला जावं. लवकर गेलं का मग त्यांची कथा ऐकावी लागते. आता अवधारा कथा गहन, त्याचं ऐकावं लागतं आपल्याला. आणि मग ते सांगताना एवढं भारी सांगतात, आपल्याला वाटतं लोक 2 तास आपलं ऐकतात, पण त्यांचंही आपल्याला अगोदर ऐकायला. पण मला या बांधापासून त्या बांधापर्यंत आपलं आहे. पहिलं काहीच नव्हतं, पहिलं काही नव्हतं, शून्यातून निर्माण केलं म्हणे मी, या बांधापासून त्या बांधापर्यंत. म्हणतो की नाही मनुष्य? मग या पृथ्वीला आतापर्यंत किती जण माझं म्हणले? मातीला किती जण माझं म्हणले? सगळे मातीत गेले, कोणीच नाही. सगळे मधली फक्त धडपड चालू आहे. म्हणजे अगोदरचं सुद्धा नाही, मधलं खोटं आहे ना. जेव्हा हा विश्वाकार असे, तव जे विश्वाची सारिखे दिसे, मग महाप्रळय म्हणतात त्याला, ज्याच्यामध्ये ब्रह्मदेवाचा नाश होऊन जातो. प्रळयाचे प्रकार आहे. नित्य प्रळय, आपण दररोज सुषुप्तीमध्ये जातो ना, हा नित्य प्रळय आहे. दररोज प्रळय होतो, पण आपल्याला वाटत नाही. गाढ झोप लागली की जग नसतंच, नित्य प्रळय आहे. ब्रह्मदेवाचा एक दिवस संपला की प्रलयच आहे. आणि ब्रह्मदेवाचे 100 वर्ष संपले की तेव्हा महाप्रलय होतो. त्या महाप्रलयामध्ये काही राहत नाही. तसं तर ब्रह्मदेवाच्या एका दिवसातच काही राहत नाही, कारण ब्रह्मदेवाच्या 12 तासामध्ये कृत, त्रेता, द्वापार आणि कली हे 4 युगाची चौकडी 1000 वेळा जाते, 1000 वेळा. कलियुगाचं आयुष्य 4,32,000 वर्ष. आपले 100 टिकते का नाही काय माहीत. आता लोकांना मरण खूप सोपं झालं. फक्त एक अटॅक येतो, संपला. सोपं एकदम, जास्त काही ताण घ्यायचंच नाही आता.
उलट ताण घेतल्यामुळेच येतो ना अटॅक. ताण घेतल्यामुळे, ताण घ्यायचं काय कारण, ताण घेतला तरीच येतो तो. निवांत माणसाला अटॅक नाही येत. त्याला उगत ताण कसं होईल, कसं जे व्हायचं ते होईल, कशाला उगं निवांत राहायचं. 4,32,000 कलियुगाचं, 8,64,000 द्वापार युगाचं, ही संख्या वाढतच जाते. चौकड याची संख्या आहे 43,20,000 वर्ष. एक चौकडी म्हणजे 4 युगाची संख्या, आणि ते जाते 1000 वेळा एकामागून एक. तेव्हा ब्रह्मदेवाचे 12 तास. आता आपले तर किती फेरे होतील, आपले पाठीमाग भरपूर झालेले, म्हणून तर आपण इथं आहे. पण आता मुक्त होण्याच्या जवळ आहे आपण. काही का म्हणा, आपण आळंदीत आलो की नाही, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आपल्या हाताला लागली की नाही, म्हणून मुक्त होण्याच्या आपण जवळ आहे. आपल्याला पुन्हा या राडगाड्यावर जावं लागणार नाही. आणि जावं लागलं तर तो आपला प्रमाद आहे. तो आळंदीचा किंवा ज्ञानेश्वरीचा प्रभाव कमी आहे असं त्याचं लक्षण नाही. असो, मग महाप्रलय दशे, महाप्रलयाच्या अवस्थेमध्ये कैसेनी नव्हे, कशाही प्रकारचं आकाराचं ते नसतं. म्हणजे काय, जगताच्या आकाराच्या अगोदरी त्याला आकार नाही. जगताचा प्रलय झाला तरी त्याला आकार नाही. मधल्याही काळात त्याला आकार नाहीच. फक्त विश्व दिसतं म्हणून त्याला म्हणतात विश्वाकार, नाही तर त्याला आकार नाही. सोन्याला कोणता आकार आहे बरं? खऱ्या सोन्याला आकारच नाही, फक्त आकार अलंकाराला आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, आट ती अलंकारी नाटते न आटणार कनक असेच या परी, तैसे मरतीय जीवाकारी अमर जे आहे. आटणाऱ्या अलंकारामध्ये न आटणारं सोनं आहे, तसं मरणाऱ्या जीवाच्या आकारामध्ये जे अमर तत्व आहे ते या जगताचं मूळ कारण आहे. मग महाप्रलय दशे कैशेनी नव्हे, ऐसे अनादि जे सहज, ते मी गा विश्व बीज, हे हातातळी तुझं देजत असे. असं अनादि, आदी म्हणजे काय, उत्पत्ती, आणि अन म्हणजे नाही, ज्याच्यापासून सगळं जगत निर्माण होतं, पण ते मात्र कुणापासूनही निर्माण होत नाही, म्हणून त्याला अनादि म्हणतात. जगताचा अंत होतो पण त्याचा अंत होत नाही, म्हणून त्याला अनंत म्हणतात. अनादि अनंत 2 शब्द आले आहे. ज्याच्यापासून जी जगताला कारण आहे पण त्याला कोणी कारण नाही, म्हणून त्याला अनादि म्हणतात. उत्पत्ती नाश रहित ते तत्व आहे. ऐसे अनादि जे सहज, सहज म्हणजे स्वाभाविक स्वरूपाने आहे. उत्पत्ती विनाश या स्वरूपाने रहित आहे. आणि ते दुसरं तिसरं नाही बरं, ते मी गा. भगवान म्हणतात ते मी आहे अर्जुना. म्हणजे भगवंताला काय सांगायचं आहे या ओवीतून, अरे अर्जुना, या जगताचं मूळ कारण ज्याला ब्रह्म म्हणतात ते ब्रह्म मी आहे. अपरोक्ष ज्ञान आहे ते. ब्रह्म दुसरं नाही, ते ब्रह्म साक्षात मी आहे. आणि ते ब्रह्म तुझ्या जवळ आहे, किती तुझं मोठं भाग्य आहे. ते मी गा विश्व बीज, या संपूर्ण विश्वाचं आदी कारण ते मी आहे. म्हणजे भगवंताने आपलं वास्तव तत्वत स्वरूप भक्तराज अर्जुनाच्या समोर प्रगट केलं. ऐसे अनादि जे सहज, ते मी गा विश्व बीज, कसं देतो आहे, हे हातातळी तुझं देजत असे. अरे मी अर्जुना तुझ्या हाताच्या तळ हातावर देत आहे. हातातळी म्हणजे तळ हाती असं म्हणता, शब्द मागे पुढे फिरवायचा. हातातळी म्हणजे तळ हाती असा अर्थ घ्यायचा. मी तळ हातावर देत आहे. करतळावरी वाटोळा, डोलत देखीचे आवळा, ऐसे ज्ञान आम्ही डोळा दाविले, तुझं भाव बळे आकळे, एरवी करतळी आवळे तैसा हळे. किंवा मद समग्रा ते जानसी ऐसे, आपुलिया तळ हातीचे रत्न जैसे. आपल्या तळ हाताच्या रत्नाप्रमाणे भगवान म्हणतात हातातळात देणं म्हणजे अपरोक्ष रूपाने प्रतिपादन करणं, ज्याच्यामध्ये संशय नाही, कोणता विपरीत भाव नाही. हातातळी तुझं देजत असे. यातला एक बारकाव आहे, मी तुलाच देतो आहे. तुझं देजत असे, तुझ्या वाचून इतराला मी हे हातामध्ये देणार नाही. म्हणजे याचा अपरोक्ष साक्षात्कार करणं. प्रेम असेल ना तर मनुष्य सगळं देऊन टाकतो बा, फक्त त्याच्यावर प्रेम असावं. प्रेम जर असेल तर माणसं आपल्या कपाटाच्या चाव्या हातात देतात. प्रेम असेल, नसेल तर पुरून ठेवतात. या हातातळी तुझं देजत असे. काल परवा मी एक उदाहरण सांगितलं होतं. दशरथ राजाने आरशासमोर उभं राहून पाहिलं आपल्याला. कानाच्या मागचा एक केस पांढरा झाला होता. त्याने उद्यापासून राज्य करायचं नाही. आता हे सगळं राज्य प्रभू श्रीरामाच्या हातात द्यायचं.
योग्य असेल ना तर त्यालाच द्यावं लागतं. खरं असं आहे, योग्य व्यक्तीलाच दिलं पाहिजे. हल्लीच्या काळामध्ये काय होतं, अयोग्य व्यक्तीच्या हातामध्ये बऱ्याचदा पदं जातात, परिणामी देशाचा विकास नाही. आता ज्याला 90% मार्क आहे तो उच्च पदावर गेला पाहिजे की नाही. जो 90% आहे तो नोकरीसाठी धडपड करतो, आणि जो कमी मार्कावर पास झालेला आहे त्याला कायद्यानुसार सवलती मिळतात. म्हणजे ज्याचं गणित चांगलं तयार नाही तो गणित शिकवायला येतो. विद्यार्थी काय दिवे लावणार आहे? योग्य व्यक्तीच्या हातात दिलं पाहिजे की नाही. म्हणून राज्य द्यायचं असेल तर ते प्रभू रामाच्या हातात दिलं पाहिजे. केव्हा कळालं दशरथ राजांना? कानावरचा फक्त एक केस पांढरा झाला होता, इथं एखादा काळा राहतो तरी चावी देत नाही. योग्य व्यक्तीकडे दिलं पाहिजे. हा, परत काळे करतात केस, नवीन शोध लावतात असं. म्हणून तर कंपन्याचा फायदा आहे. ते मी गा विश्वबीज हे हातातळी तुझं देजत असे. अरे मी तळ हातावर देतो आहे, वाक्प्रचार आहे. मी तुला स्पष्ट सांगतो आहे, अपरोक्ष रूपाने प्रतिपादन करत आहे. मग उघड करून पांडवा, जय हे आनिशी सांख्याचे या गावा, तर ययाचा उपयोग बरवा देखशील. मीच परब्रह्मतत्व जगताचं कारण आहे असं या बीजाला तो उघड करून पाहशील. उघड करून म्हणजे त्यावरचं आवरण दूर करून, संशय दूर करून, संशय न ठेवता विपरीत भावना बाजूला करून याला उघड करणं. जसं की एखादा पदार्थ झाकलेला असतो त्याला आवरण असतं, तसं अज्ञानाचं आवरण दूर करून प्रमेय असंभावना, प्रमाण असंभावना, विपरीत भावना या बाजूला करायच्या. याला म्हणायचं उघड करोनी. किंवा अर्जुना तुझं अर्जुनत्व सोडून आणि माझं श्रीकृष्ण हे नाव सोडून आपल्या दोघाचं तत्व एकच आहे, त्याला म्हणतात उघड करणे. प्रगट गुह्य बोले. उघड करोनी पांडवा, जय म्हणजे जेव्हा, हे आनिसी सांख्याची या गावा. सांख्य शब्दाचा अर्थ होतो ज्यामध्ये आत्मा काय आणि अनात्मा काय यांचा विचार केला जातो, ज्याच्यामध्ये आत्मतत्व अविनाशी आहे, अनात्मा हा विनाशी आहे. असं आत्मा अनात्मतत्वाच्या गावामध्ये जेव्हा हे आणशील तर ययाचा उपयोग बरवादे कशेल. थोडक्यामध्ये हे अनुभवात आलं पाहिजे. नुसत्या शब्दात राहिलं तर याचा बरवा उपयोग होणार नाही. आत्मा आणि अनात्मा काय दुसऱ्या अध्यायामध्ये आले ना, ते से विचारिता निरसले, ते प्रपंच सहजे सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी यांसी. मग विचारिता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले, प्रपंचाचा त्याग आहे. आणि तत्वता तत्व उरले ज्ञानी यांसी, जे तत्व उरलं ते आत्मत्वाने स्वीकार करायचं, आणि ज्याचा विचाराने बाद झाला त्याचा परित्याग करायचा. याला म्हणायचं आनिसी सांख्याची या गावा, तर ययाचा उपयोग बरवा दे कशील. तेव्हा तुला याचा चांगल्या प्रकारचा उपयोग तू पाहशील किंवा याचा उपयोग होईल. पण भगवान म्हणाले मला सांगायची व्याप्ती, आणि मी सांगितलं याचा उपयोग बरवा. थोडा विस्तारच झाला याचा, पर हे अप्रासंगिक आलाप. प्रसंग कोणता आहे? व्याप्तीचा. आणि मी सांगायला लागलो तुला ज्ञानाचं महत्त्व, याचा उपयोग कधी होईल, काय होईल. पण अशा बोलण्याला सुद्धा भगवान होता हे अप्रासंगिक आहे. म्हणजे प्रसंग चालू आहे अभंगावर आणि विषय चालू आहे प्रवचनाचा, असं नको व्हायला. पर हे अप्रासंगिक आलाप. हे कसं आहे? प्रसंगाला अयोग्य बोलणं आहे, म्हणून तो आलाप म्हणजे बोलणं. प्रसंगाला अयोग्य असणारं बोलणं असल्यामुळे आता असं तू हे बोलणं आता असू दे, किंवा बोलो संक्षेप. आता मी तुला संक्षेपतः बोलणार आहे. किंवा दुसरा पाठ आहे आता असं तू न बोलो संक्षेप. हे अप्रासंगिक आलाप आहे ना. आता असं तू, आता ते राहू दे, न बोलो, त्या संबंधाने मी बोलणार नाही. पण पुढे संक्षेप बोलो, संक्षेपतः सूत्ररूपाने सांगणार आहे. काय सांगणार आता? जान तपियांच्या ठाई तप ते रूप माझे. तपस्वी पुरुषांच्या ठिकाणी असणारं तप हे माझं स्वरूप आहे. भगवंताने आपलं जगताचं आदि कारणत्व अर्जुनाच्या हातातळी स्पष्ट होईल अशा रूपाने सांगितलं. पण त्याचा विस्तार झाला हे प्रसंगाला अनुसरून नाही, म्हणून ते बोलणं भगवंतांनी थांबवलं. आणि मग तपस्वी पुरुषाचं तप, बुद्धिवान पुरुषामधली बुद्धी,
तेजस्वी पुरुषातलं तेज हे भगवंताला क्रमाक्रमाने प्रतिपादन करायचं आहे. पण भगवान जर म्हणत असेल आता असतो, आता हे राहू दे, तर आपण कशाला विस्तार करायचा? आपणही हा विचार आता राहू देऊ, उरलेला विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.